मित्रांनो आपला स्पेशल व्हिडिओ होणार आहे आज। हा अवीज बिर्याणीचा मसाला वापरून आपण बिर्याणी करतोय। हा एवढंसं पाकिट वापरून किती बिर्याणी होती हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय। हा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बिर्याणीसाठी मसाला यूज होणार आहे, वापरला जाऊ शकतोय। हा 70 रुपयाला आहे, मसाला पाकिट हे 70 रुपयाला आहे। पण हा व्हिडिओ बघून जर तुम्ही कॉल केला, हा मागवला तर तुम्हाला फक्त 60 रुपयाला हा मसाला मिळणार आहे। आणि अवीज बिर्याणीची कोल्हापूरची जी प्रसिद्ध आहे बिर्याणी आहे त्यासारखी 100% टेस्ट तुम्हाला या बिर्याणीच्या मसाल्यामधून मिळणार आहे। बिर्याणीसाठी लागणारा कोणताही लांबडा तांदूळ तुम्ही घेऊ शकता। जो स्पेशल तांदूळ जो बिर्याणीचा असतो मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही दुकानात जाऊन विचारायचं आहे। यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हा अर्धा किलो तांदूळ आहे। आपण तांदूळ जो आणलेला आहे त्याचं नाव आहे ट्रिपल XL बासमती एक्स्ट्रा लॉंग। तर मित्रांनो अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 15 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत। असं व्यवस्थित पाणी घालून 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तर अर्धा किलो तांदूळ जर आपण भिजवत ठेवला किंवा वापरला बिर्याणीसाठी तर एवढ्या भाज्या घ्यायच्या आहेत। त्यामध्ये फ्लॉवर कट करून घ्यायचं आहे, एक गाजर घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, थोडंसं पनीर घ्यायचं आहे आणि मटार घेतलेले आहेत एक वाटीभर आणि काजू घेतलेत एक थोडेसे। याच्यामध्ये तुम्ही बीन्स पण वापरू शकताय, पण आपल्याकडे नसल्यामुळं आम्ही काय घातलेलं नाही आहेत। तर बिर्याणी करण्याची जी पद्धत आहे तर ती ही मागच्या बाजूला सगळं लिहून दिलेलं आहे त्यांनी की कसं करायचं आहे, काय काय घ्यायचं आहे, किती प्रमाण घ्यायचं आहे। तरी सुद्धा नाही कळाल तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही करू शकता। एक कांदा, तर हा ओला मसाल्यासाठी आपण सगळी तयारी केलेली आहे। याच्यामध्ये आलं आहे, लसूण आहे, पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे आणि एक अख्खा कांदा घातलेला आहे। याची आता पेस्ट तयार करूया। असा उभा कांदा कापून घ्यायचा, काय अशा पद्धतीने उभा कांदा कापून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे, किती एक अर्धा वाटी तेल घालायचं आहे। साधारण आता 150 ग्रॅम कांदा यामध्ये घातलेला आहे तेलामध्ये। तेल थोडंसं गरम झालं की लगेच कांदा घालायचा आहे 150 ग्रॅम। तर मित्रांनो आम्ही मातीच्या मटक्यामध्ये तांदूळ शिजवायला ठेवणार आहे, आता उकडून घेणार आहे त्यात आता ओत। तर आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचे आहेत, 4 चमचे मीठ घालायचं आहे। यामध्ये मीठ तुम्ही अंदाजानुसार आणि तुमच्या चवीनुसार घाला। आता या पाण्यामध्ये पुदिना टाकायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा, कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे आणि पुदिना पण टाकलेला आहे। पाणी उकळल्यावर आता राईस टाकायचा। तर मित्रांनो आता ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या वेगळ्या शिजवायला ठेवायच्या आहेत। ओके, आता या शिजवून घ्यायच्या आहेत। किती मिनिटं ठेवायचे शिजवायला? 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर अवीज बिर्याणीचं जे पाकिट तुम्हाला दाखवलं होतं ते सगळं पाकिट आम्ही यामध्ये घातलेलं आहे आणि हा मसाला ऑल इंडिया अवेलेबल आहे, तुम्ही मागवू शकता। अविराजचा बिर्याणी मसाला, अवीज बिर्याणी मसाला टाकल्यानंतर लगेच ओला मसाला टाकायचा आहे, जेणेकरून मसाला जळायला नको। ओके, आता ह्याच्यामध्ये दही टाकलं जात आहे, 200 ml दही टाकायचं आहे। ओके, शूटिंग आहे। तर आपण जे राईस साठी ठेवलं होतं त्यातला सगळा पुदिना वगैरे काढून घ्यायचा आहे। हा, म्हणजे मध्ये दातामध्ये येणार नाही आणि राईस मध्ये नको आहे ते आपल्याला, फक्त त्याचा अर्क पाहिजे आपल्याला त्यासाठी। तर आता भिजवून ठेवलेला हा तांदूळ या गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे सगळा। सोड टाका। तर या सगळ्या भाज्या आता शिजलेल्या आहेत, त्या पाण्यासकट यामध्ये टाकायच्या आहेत।
आता पनीर टाकायचं आहे याच्यामध्ये. थोडंसं वरण पण आम्ही टाकायसाठी ठेवलंय आणि मोठे पीस आतमध्ये टाकलेले आहेत. तर संचिता अशा पद्धतीनं बिर्याणी आज करायला लागली आहे. अवीज स्पेशल बिर्याणी बघू शकता. आणि या ठिकाणी सगळी तयारी चालू आहे. 3 गॅस लागतात त्याला. तर 80% राईस शिजलेला आहे. आता बघायचा, चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जाळी असेल तर त्या जाळीमध्ये खाली पातेलं ठेवायचं आहे आणि मस्तपैकी आता सुट्टा किती छान भात झालेला आहे बघा. यामध्ये खडे मसाले वगैरे काही घातलेले नाही आहेत आणि गरजही पडत नाही. आता जो आपण मसाला तयार केला होता त्याच्यावर हा सगळा राईस व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर कलर घाला आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे वाटीभर. तूप घालायचं आहे वरून मस्तपैकी. बटर असेल तर बटरही घालू शकता. 2 चमचे तूप घातलेलं आहे म्हणजे छान स्वाद येतो त्याला. आणि त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर मस्तपैकी वरनं पसरून घ्यायचे आहे. बिरिस्ता टाकायचा आहे, तळलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर 15 मिनटं याला दम देण्यासाठी खाली तवा ठेवायचा आहे आणि वरनं झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. पाहिजे असेल तर तुम्ही कोळशाची धुरी सुद्धा देऊ शकता. वरनं आता पनीर टाकलेलं आहे मस्तपैकी. काजू टाकायचे आहेत. काही लोक मनुके सुद्धा टाकतात या बिर्याणीमध्ये आणि शाही बिर्याणी नाव देतात त्याला. तर तुम्ही अशा पद्धतीनं बिर्याणी नक्की करून बघा, मस्त होते. बघू शकता एकदम झटपट, एकदम कमी त्रासामध्ये, कमी खर्चामध्ये छान अशी बिर्याणी झालेली आहे आणि एकदम भात पण सुट्टा झालेला आहे. अशा पद्धतीनं अवीज बिर्याणी म्हणून कोल्हापूरमध्ये आहे. त्यांच्यासारखी बिर्याणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून करू शकता. आणि जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि त्याचबरोबर असे व्हिडिओ बघत राहा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आणि आता बघा माझा रिअल रिव्ह्यू. तर मित्रांनो, अवीज बिर्याणी जी कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे त्याची सेम टू सेम तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला घेऊन तुम्ही करू शकता. खरंच खूपच सुगंध सुटलाय. खरं तर आजूबाजूच्यांना पण कळालं की आम्ही बिर्याणी केलेली आहे. वा, सेम झाली हो. कोल्हापूरमध्ये मी नेहमी खातो ही बिर्याणी. नंतर तुम्हाला ही टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही हा मसाला घेऊन करू शकता. खरंच सेम झाली आहे, कडक.